इथे काही नाही मिळणार आपल्याला। हे खरंच त्या प्रोफेसरचं घर आहे। आपल्याला जो माणूस हवाय त्याच्याबद्दल इथे कळेल। दुकान शोधा लगेच। जा जा। भाई सुनो। बोलो। ये थैली आपकी दुकान का है? हाँ मेरी दुकान का है। इसको जानते हो क्या? देखा है कहीं? क्यों, आपको क्या करना है? पुलिस? ये इधर ही रहता है, राहत मंजिल 401। नाम क्या है? नाम तो नहीं पता साहब। आप मालिक हो या काम करते हो यहाँ पे? ये मेरा ही खुद का दुकान है। पानी की बोतल दे देना एक। ये लो। जैन सर। बोल सलमान। सर राहत मंजिल 401। राहत मंजिल 401। ऐक ऐक, तो दुकानदार तोंड बंद ठेवेल ना? काही गॅरंटी नाही आहे। सेन्सिटिव्ह एरिया आहे। नाही मॅडम, छोटा मग बडी बात एरिया तसा बरा आहे, सगळे मिडल क्लास लोक राहतात आणि इन केस काय प्रॉब्लेम झालाच तर मी आहे, मी सांभाळतो। ओके, अपडेट देत राहा, आम्ही निघतोय। चल। मीता बेटा। काकाजी नमस्कार। अरे असू दे असू दे असू दे बेटा, दरवेळेला असं पाया पडायची गरज नाहीये। तुला माझ्याबद्दल घरातल्या सगळ्यांबद्दल खूप आदर आहे, हे कळलंय आम्हाला। काय बघत होतीस? फॅमिली फोटो बघत होते। अच्छा, जरा मोठी आहे ना फॅमिली? नाही, मला आवडतं असं। वा वा, छान। बस ना, बस। तुम्ही पण बसा ना प्लीज। हो मी बस बस। माझं एक काम होतं तुझ्याकडे, अगदी साधं सोपं। बोला ना। कसं आहे बेटा, तू आता या घरात येशील हो की नाही? मग तशा वेळेला घरातलं वातावरण थोडं कष्टी आहे, दुःखी आहे, हे बरं वाटतं का? नाही ना? काय आहे की फॅमिली मोठी आहे खूप, आणि अशा मोठ्या मोठ्या फॅमिलीज मध्ये छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात। सगळेच सारखे नसतात ना कुठल्याही फॅमिलीत। म्हणजे आता आपला हातच बघ, एकाच हाताची पाची बोट आहे, आहेत का सारखी? नाही। तू तर आता घरात येतेस म्हणजे यू आर ऑल्सो फॅमिली मेंबर। मग तुला बरं वाटेल का आपल्या फॅमिलीतलं असं वातावरण? नाही वाटणार ना? आपल्याला कोर्टात जायचं आहे बेटा। कोर्टात? हा, आपल्याला म्हणजे तुला कोर्टात जायचं आणि एवढंच सांगायचं की तो अपघात झाला होता ना, त्या रात्री विक्की तुमच्या बरोबर होता। पण काकाजी, त्या रात्री मी मुंबईत होती। तू मुंबईत होतीस त्या रात्री? तुला नाही का अमित आला होता गाडी घेऊन आणायला, तू त्याच्याबरोबर आलीस। आणि झालं काय, अमितची अशी इच्छा होती की त्याचा धाकटा लाडका भाऊ विक्की, त्याची आणि तुझी पहिल्यांदा भेट घडवून आणायची। आणि विक्की गेला होता नेमकं जुहूला त्या दिवशी त्याच्या मित्रांकडे, त्यामुळं अमित तुला मित्रांकडे घेऊन गेला सरळ। मग त्या रात्री तुम्ही तिकडे गप्पा टप्पा रात्रभर तुम्ही एकत्रच होतात, त्यामुळे इकडे काय अपघात झाला कसा झाला तुम्हाला माहित होण्याचा काही संबंधच नाही ना, आहे की नाही? कारण विक्की तर तुमच्या बरोबर होता। पण काकाजी, पोलिसांना कळेल ना मी खोटं बोलते? नो निगेटिव्हिटी, निगेटिव्ह विचार करायचा नाही आणि बोलायचं तर नाहीच नाही निगेटिव्ह, फक्त पॉझिटिव्हिटी। यू आर माय डायमंड, ओनली पॉझिटिव्हिटी। काही कळत नाही पोलिसांना। पण त्या रात्री मी देवरुखला होते। कोणाला माहिती आहे? तुझ्या आईबाबांनाच ना। काय बेटा, त्यांना तरी आनंद होईल का, बरं वाटेल का की आपली मुलगी लग्न करून ज्या घरात जाते
तिथं असं दुःखी वातावरण आहे, सगळे तिथले आनंदात नाही आहेत, बरं वाटेल का त्यांना? नाही ना. मग आपल्या आई वडिलांना पण आनंद देणं आपलं कर्तव्य आहे. शिवाय आता आपल्या भविष्याचा प्रश्न आहे की नाही तुझ्या, है ना? नवीन सुरुवात आहे आयुष्याची, भविष्य आहे. भविष्यामध्ये सगळं सुखी असावं, आनंदी असावं असं तुला वाटतं की नाही? मग घरातले सगळे दुःखात असतील, तू एकटी कशी आनंदात राहशील? कारण तू तर फॅमिली आहेस ना. मग आपल्या फॅमिलीसाठी एवढं करावंच लागतं बेटा, बोलावंच लागतं. बोलशील ना? सर, यांनी अख्खी मुंबई टार्गेट केली आहे. अख्खी मुंबई नाही सलमान, 26/11ला जे जे टार्गेट केलं होतं तेच टार्गेट केलंय. नरिमन पॉइंटचं हॉटेल, हॉस्पिटल, ते घर, त्याच गोष्टी. पण सर, हे कशावरून? तुला विषय कळला का? अरे तेच त्यांना करायचंय. एक पेपर झाल्यानंतर माणूस परत त्याच पेपरचा अभ्यास करत नाही, म्हणून तर त्यांनी हे केलंय. त्यांनी परत तेच सगळे टार्गेट. सर, मॅडम खाली थांबल्यात, त्यांना कळवायला पाहिजे. हा, त्यांना कळव. आणि हे सगळं जप्त करायला टीमला पण मी करतो सर. म्हणजे एका लोकेशनवर हल्ला झाला, अटॅक झाला, तर त्या लोकेशनवर पुन्हा अटॅक होत नाही असा समज आहे. ऑब्व्हियसली गैरसमज आहे. आणि याच गोष्टीचा फायदा त्यांना घ्यायचा आहे. मी तुला लिहून देते अजय. 26/11ला जिथे जिथे ज्या ज्या लोकेशनवर अटॅक झालेत ना, 15 ऑगस्टला तिथेच होणार. कारण मी म्हटलं तसं तिथे सिक्युरिटी थोडीशी का होईना कमी टाईट असते. हे त्यांना माहिती आहे, ह्याचा त्यांना फायदा घ्यायचा आहे. कसं आहे, बॉम्ब ब्लास्ट हे फक्त लोकांना मारण्यासाठी कधीच नसतात. पोलीस कसं स्वतःचं काम करत नाहीयेत, ते इग्नोरंट आहेत, सरकारचं कसं आपल्याकडे काही लक्षच नाही, हे त्यांना प्रूव्ह करायचं होतं. याही वेळेला तेच आहे. काहीही करून लोकांचा गव्हर्नन्सवरचा विश्वास उडवायचा हे एकमेव त्यांचं काम आणि हेतू आहे. आणि 15 ऑगस्ट हा त्याचा मुहूर्त आहे. पण एक सांगते तुम्हाला दोघांनाही, ह्यात जर आपण मेलो ना तर बेस्ट आहे, पण नाही मेलो ना तर माझी आयुष्यभराची रात्रीची झोप जाईल आणि मी या गिल्टमध्ये जगणार नाही. सो बकअप, सिक्युरिटी वाढवा. प्लॅन काय आहे हे तर आपल्याला माहिती आहे. फक्त ब्लास्ट कोण करणार आहे आणि एक्सप्लोजिव्स कुठे जमा करून ठेवलेत एवढंच शोधायचंय. ते येत आहे आपल्याला. आणि मी म्हणाले तसं 15 ऑगस्ट हे यासाठी. गार्डन आहे, कोण आहे हा? तुम्ही मूर्खात करा, मला अक्कल नाहीये. मॅडम, सायबर एक्सपर्ट कैलास मी म्हणालो होतो ना, माझा माणूस. नमस्कार मॅडम. बाहेर आहे. हा, येस मॅडम, व्हेरी टॅलेंटेड आणि हुशार, विश्वासू 100%. माझा ऐकेल विषय असे, हे ATSचं ऑफिस आहे, त्यामुळे तू इथे आले कोणाला सांगायचं नाही. इथे जे काय घडतंय ते इथेच राहील. विषय असं झालाय, एक लॅपटॉप आम्हाला सापडलाय. त्या लॅपटॉप मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला हवी आहे. घरात उंदीर घुसल्यावर आपण काय करतो, एकदम कंगाळून काढतो ना, प्रत्येक गोष्ट अशी झाडून घेतो ना, तसं तो अख्खा लॅपटॉप कंगाळून काढायचा. त्याची जेवढी इन्फॉर्मेशन आहे सगळे आम्हाला द्यायची. चालतंय ना? तुझ्याकडे 1 तास आहे. अर्धा तास.
साहेब अर्ध्या तासात कसं होईल? नाही जमत आहे 15 मिनिटं. 15 मिनिटं मॅडम. नाही जमत आहे 10 मिनिटं. नाही होणार, गोळी मारा. मार गोळी. नाही मॅडम करतो. मॅडम चला आम्ही देतो ना लॅपटॉप. हा लॅपटॉप आहे हे जा. मॅडम मी याला बसून येतो बाहेर, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. करून येऊ मॅडम? प्लीज रिक्वेस्ट आहे मॅडम, प्लीज. खरंच महत्वाचं आहे मॅडम. थँक्यू मॅडम. चल. घड्याळ 2 मिनिटाचा आला नाही ना तर टपली मारायची आणि आत घेऊन यायचं या अजयला. ओके मॅडम. राणा सॉरी सर, आता दुसरं काय बोलू मला माहित नाही. एक मिनिट, झालंय काय? मी फोन उचलल्यावर मी हॅलो म्हणायच्या आधी तू सॉरी का म्हणतेस? तुम्हाला माहित नाही का काय झालंय ते? नाही, मला नाही कळलं. काय कस्टडी मिळाली ना त्या विकी सारडाला? कस्टडी कसली, बेल मिळाली आहे त्याला. त्याला बेल मिळाली? सगळा मूर्खपणा आहे हो सर. कसं काय त्याला बेल? आपल्याकडे पुरावे, फुल प्रूफ पुरावे आहेत आपल्याकडे. कसलं प्रूफ? ती मीता आली होती कोर्टात. तिने शपथेवरती सांगितलं ज्या रात्री ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी ती, तिचा होणारा नवरा आणि विकी त्या विकीच्या मित्राकडे होते म्हणून. मीतानी स्टेटमेंट दिले? हो सर, कोर्टात शपथ घेतली ना. नाही पण आपल्याकडे मोबाईलचं लोकेशन आहे ना विकी सारडा तिथे. ते त्याचं काय झालं मग? त्या मोबाईल लोकेशन ट्रेस केलं आपण? सर त्याला काय लागतंय, त्याने सांगितलं मोबाईल गाडीत राहिला म्हणून लोकेशन ते दिसतंय. मी भुलाबाई रोडला नव्हतो, ते 3 जण एकत्र होते. मीता पलटली यार. पलटी वगैरे काही नाही सर, ती आधीपासून त्याच पार्टीत होती. तिच्या नवऱ्याने प्रेमाने 2 शब्द सांगितले असतील आणि ही आली लगेच माती खायला. सर ऐका ना. थांब रे सर. नाही जमदाडे, ऐक मी सर 2 मिनिटं झाली. अरे सलमान ऐक ना, मी हे पण महत्वाचं आहे ना, प्लीज. 2 मिनिटं. हा ओके सर. ऐक, मी करतो तुला फोन. मी आता एका महत्वाच्या कामात आहे, पण मी करतो तुला फोन. हा, तुमचं काम कसं चाललंय सर? आहे चाललंय. जमदाडे ठेव फोन, मी करतो तुला फोन. काय प्रॉब्लेम? सॉरी सर. प्रॉब्लेम काय? मॅडम म्हणाल्या तो जर काय आला नाही तर मग टपली मार आणि घेऊन ये. 2 मिनिटात आला नाही तर म्हणून मी बोलवायला आलो. सॉरी. तुम्हाला टपली मारा? सर मी कसं मारणार म्हणून मी सर बोलत होतो. सॉरी. टपली मारा? अहो सर ऐका ना. वडील भेटू आपण. सर रिपीट लोकेशन म्हणजे रिपीट ऑफेंडर्स असणार, यात काहीच शंका नाही. गेल्या वेळेला ज्या लोकांना पकडलं होतं अगदी संशयित म्हणून आणि भले नंतर सोडून दिलं होतं, त्या सगळ्यांकडे लक्ष द्यायचं. जमेल तितक्या लोकांना आत टाका. काय आहे प्लॅन, काय आहे हे कळलंय आपल्याला, पण मास्टर माइंड कोण आहे हे कळणं तितकंच महत्वाचं आहे. पण मॅडम ते म्हणजे एवढ्या कमी वेळेत हे सगळं डेटा, मी काय म्हणतो तो शरद आहे ना, त्याला मारू ना, काढू नये. काही उपयोग होणार नाही. ते स्लीपर सेलचा माणूस आहे तो. त्याच्या डोक्यात इतकं प्रॉपर सगळं भिनलंय ना, इतकं करेक्ट ब्रेन वॉशिंग झालंय त्याच्याकडनं आपल्याला काही नाही मिळणार. मी तुला लिहून देते, शरद चौधरी हे त्याचं खरं नाव पण नसणार. स्वतःचं खरं नाव वापरून एवढं सगळं प्लॅनिंग कोणालाही करता येत नाही. हा बेमालूमपणे आपल्या सिस्टीम मध्ये घुसलेला आहे. पण मग आता काय करायचं? म्हणजे लीड तर लागणार ना पुढे जायला? नाही, लीड मिळणार. मला एक टिप लागली होती की कोणीतरी स्लीपर सेल मधला आहे जो आतून काम करतोय आणि कोणीतरी बॉर्डर क्रॉस करून आले. आता स्लीपर सेल मधला तर हा सापडला आपल्याला, जो आपल्याला काहीही सांगणार नाहीये. बॉर्डर मधनं आत आलेला माणूस कोण आहे हे कळायला पाहिजे. दॅट इज द मास्टरमाइंड. पण मॅडम सापडला. मॅडम आत येऊ? केदारनाथ पटकन बोल. सापडलं. खात्री नाही पण शंकायला असं वाटायला लागलंय बघा मॅडम. ऐक ना, माझ्याकडे खडे टाकायला वेळ नाही. केदारनाथ पटपट बोल, डोक्यात जाऊ नको. मॅडम खड्याचा अजिबात विषय नाही, पण केदारनाथ आणि कैलास मध्ये जेवढं अंतर आहे ना तेवढंच माझ्या खात्री. नाही, बस आधी लॅपटॉप घेऊन दे. मॅडम सांगणार बस काय सापडले दाखव. लईच काय सापडले साहेब. डिटोनेशनच्या पद्धती, एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस कसे बनवितात सगळं शोधलंय मॅडम. आणि गेल्या 2 वर्षापासून तू हे सगळी माहिती गोळा करतोय मॅडम. पण साहेब मी ना लॅपटॉप कोणत्या वायफायशी कनेक्ट झालता ना ते सगळ्याचा शोध लावलाय बघा. शकुंताई कान्हे नावाचं ना एक महिला आश्रम आहे बघा, त्याच्याशी सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट आलता याचा. ते ईमेल असो नाही तो फोन असो, सगळ्याच बाबतीत. मेल चेक केले? शक्य होईल तेवढे सगळे चेक केलेत साहेब, पण ना त्यात मला जास्त काही सापडलं नाही बघा मॅडम. आश्रम कुठे आहे? वसईजवळ, समुद्र किनाऱ्याजवळ. आणि ते लोकेशन आहे ना मी इंटरनेटवर पण चेक केलं. त्या आश्रमाला लागूनच एक प्रेशर कुकरची फॅक्टरी आहे बघा. तो माणूस सगळी माहिती तिथंच गोळा करीत होता की प्रेशर कुकर पासून एक्सप्लोजिव्ह कशी बनवतात.
मला तर वाटायला लागले की त्या महिला आश्रमातच शोध घ्यायला पाहिजे. तिथंच कुठेतरी पाणी मुरतंय बघा. हा, शकुंताई काणे, महिला आश्रम. वसई. संपली का तुझ्याकडची इन्फॉर्मेशन? निघ. चल घरी उठा. चाचा आजोबा, काय झालं बेटाजी? तुमची हिंमत कशी झाली मितावर एवढं प्रेशर टाकायची? तुम्ही तिला कोर्टात उभं केलं आणि खोटं बोलायला लावलं आणि मला विचारलं सुद्धा नाही. तुला? हो मला. अहो होणारी बायको आहे ती माझी. तुम्ही तिला कोर्टात साक्ष द्यायला उभं केलं. खरं तर तू तिथे असायला हवं होतंस. आपल्या भावाची बेल हिअरिंग आहे आज. ते सोडून तू मीटिंग मध्ये बिझी होतस. साहजिक आहे. यू आर अ बिझी बिझनेसमॅन. मीटिंग्स असतील महत्वाच्या, नाही का? ठीक आहे. चाचा आजोबा ते सुद्धा कामच होतं. फॅमिलीपेक्षा मोठं. चाचा आजोबा आता ही गिल्ट तुम्ही मला देऊ नका. तुम्ही मी त्याला तिकडे पाठवलंच कशासाठी? इतका मोठा निर्णय तिच्यावर लादण्याआधी विचार करायला. लादला नव्हता, रितसर तिला विचारलं अगोदर. चाचा आजोबा ती हो म्हणणारच होती, पण एकदा मला विचारलं असतं तर. आपल्या घरातली मोठी माणसं लहानांना विचारून कधीपासून काम करायला लागली? आतापर्यंत विचारत नसतील, पण आता विचारा. कारण आम्ही आता लहान राहिलेलो नाही. आमच्यावरही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडतो. जबाबदारी पार पाड, पण संस्कार विसरू नको. डॅड, अहो चाचा आजोबा. हळू बोलत आहे. किती मोठ्याने बोलतोयस. आजपर्यंत आवाज येतोय तुझा आणि आम्ही कुणावरती आवाज चढवतोयस? चाचाजींवर. डॅड, त्यांनी मी त्याला साक्ष द्यायला कोर्टामध्ये उभं. मीच सांगितलं होतं त्यांना. तुम्ही? अमित, फॅमिली आणि बाहेरचे लोक यात तू काय निवडशील? सांग मला, काय निवडशील? फॅमिली डॅड. तेच मितानी निवडलं ना. स्वतःहून निवडलं तिनं. आता ती आपल्या फॅमिलीचा भाग आहे ना अमित. मग तिनं तिचं कर्तव्य पार पाडलं, याच्यात चूक कुणाची? डॅड, पण मला वाटलं होतं की तुम्ही. अमित, मी विकीला कंपनीतल्या सगळ्या पदांवरून काढलं हे खरं आहे, पण याचा अर्थ मी त्याला जेलमध्ये जाण्यापासून वाचवणार नाही असं होत नाही. मी वाचवणार त्याला. माझा मुलगा आहे, तो आपल्या फॅमिलीचा भाग आहे. आणि चाचाजी म्हणाले ते खरं आहे. तू जायला हवं होतंस आज कोर्टात, पण ठीक आहे, तुझं काहीतरी महत्वाचं काम होतं. आय कॅन अंडरस्टँड. पण मीता गेली ना, आणि मला किती अभिमान वाटला. माझी होणारी सून कोर्टामध्ये गेली, तिने व्यवस्थित स्टेटमेंट दिलं. तिच्यामुळे तुझा लहान भाऊ आज घरी परत आलाय, जेलमध्ये नाहीये तू. हे तुलाही छान वाटायला हवं ना. तू बाहेरून आल्या आल्या आधी जाऊन विकीला भेटशील, त्याला आधार देशील असं वाटलं होतं. तू इथं येऊन चाचाजींवर ओरडतोयस. सॉरी डॅड. माफी. हा? माफी मागायची राहिली बेटा. आपल्या घरात मोठ्यांशी या आवाजात कोणी नाही बोलत. सॉरी चाचा आजोबा. इट्स ओके बच्चा, इट्स ओके. यू आर माय डायमंड. आणि अमित, आज जाण्याआधी ते शूज बाहेर काढ. विसरायचं नाही. परफेक्ट आहे. लीस्ट एक्सपेक्टेड. महिला आश्रमाकडे कोणाचं फार लक्ष जात नाही. बरोबर मॅडम. अहो आम्ही आता एक ड्रग रॅकेट बस केलं ना, त्यात पण सेम केटरिंग थ्रू चालत होतं. बायकांचं केटरिंग होतं. बोला. लोकांना उगाच असं वाटतं की बायका गुन्हेगारीच्या क्षेत्रात नसतात. ऍक्च्युअली डेटा काढलाच ना तर त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट असतं. एनिवे, हे महिला आश्रम तिथल्या लोकल पोलिसांना कळव. रेड नाही वाटली पाहिजे, फक्त हंच आहे. काही नसेल तर आपल्या गळ्याशी येईल. काही पॉपअप झालं तर मला कळवा. हॅलो, कळलं का? चल. येस मॅडम.
दीदी राजू पकड़ा गया। कब? अभी पकड़ा गया। अभी पकड़ा गया या खबर अभी आई? कोई बात नहीं, काम तेजी से करो। ज्यादा नहीं रुकना।